नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण एका शेतामध्ये आलेलो आहोत आणि यांच्याकडे बरेचशा अशा मेंढऱ्या आहेत. यांचा उदरनिर्वाह कशा प्रकारे होते त्या संदर्भातनी आपण माहिती घेऊ आणि शेतातनी बसल्यानंतर शेतीचा फायदा काय होते या विषयावर आपण त्यांना विचारून घेऊ. आता आपल्या सोबत काकू आहेत आणि यांच्याच मेंढ्या आहेत. यांचे गर्दनी पातूरमध्ये गेलेले आहेत काही सामान आणण्यासाठी. काय आणण्यासाठी गेले मग ते? सामान आणण्यासाठी. सामान. किती मेंढ्या आहेत मग आपल्या? आपली मेंढी आहेत ते ना 200 मेंढ्या आहे ना. कोणत्या गावचे आहे तुम्ही मग? आम्ही गणेशपूर. गणेशपूर कुठं आहे? गणेशपूर आपल्या खामगाव पच्च. खामगाव पच्चा आहे ना. मग हा व्यवसाय जो आहे हा तुमचा आधीपासूनच आहे ना? हो, आधीपासूनच. तर मला एक तुम्ही सांगा की आता हे ऊन पाणी पाऊस येते तर मग त्याच्यातनी आता कसं काय तुम्ही हे करता नेमकं? पाणी पाऊस काय ताडपत्रे टाकायच्या गाडीवरून. हो, गाडीवरून टाकले काय आपण खुडे आपले ते सळ्या ठोकायच्या, हो, हो. बांधून द्यायचं, त्या आंध्रात जाऊन शिरायचं. येई. आणि मग यायचं आता मग आता हे मला एक सांगा की हे जे वावरावाले तुमच्या या शेतातनी बसवतात तर मग नेमकं तुम्हाला पैसे द्यावे लागतात का ते पैसे देतात तुम्हाला? आता आम्हीच पैसे देतो ना. वारवाले कुठं पैसे देते आम्हाला? नाही देत आहे ना पैसे? नाही, आम्हीच पैसे देतो उलटे. असं का? आता हे वावर आता एवढं आहे तर मग आता किती पैसे दिले तुम्ही यायला मग? आता ते माणसाला माहिती, आपल्याला काय माहिती, रेवावर माणसा बसता. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आता हे तुमचे जे हे एवढ्या बकऱ्या आहेत, हे आपल्या मेंढरा आहेत, हे असे तुमचे अशा टोळी असतात ना तुमचा अलग अलग? हो, अलग अलग टोळी असतात. अलग अलग. आता हाही पोरगा तुमचा म्हणजे सहाराच झाला समजा. हो, सारच झालं ना. तर म्हणजे लहानपणापासूनच आता यांना जसं आता प्रत्येकाला सवय पडलेली आहे की बा लाईट पाहिजे आवश्यक. तुम्ही रात्री बी समजा आता या अंधारात नाही राहता. अंधारात कायचं लाईट कायचं काय आम्हाला मग? तुम्हाला काही नाही आहे ना? नाही, काहीच नाही आम्हाला. म्हणजे असा काही फरक बी पडत नाही समजा काही काही? फरक नाही. कायचं ते लाईट कायचं काय. आता आम्हाला वरती चंद्राचाच लाईट, दुसरं कायचाच लाईट. दुसरा कायचाच नाही आहे ना. मग आता हे पाणी पाऊस चालू झाल्यानंतर डबल तुमच्या गावाला तुम्ही वापस जाणार का कसं काय? आता वापस जाणार 1 महिन्याने. एका महिन्याने जाणार आहे मग ना? आता जंगलात चारा नाही ना आमच्या गावाला. बरोबर. हा, गावाला चारा असते तर मग आम्हीच काढले रोखतो म्हणा. बरं, आता जंगलात चारा नाही तिकडे गावाला, तर मग असं बाहेर गावात हिंडा लागते 12 महिना. मग तुम्ही दरवर्षी म्हणजे आता चारा जेव्हा चालू झाला तरी तेव्हापासून नाही खलास झाल्यानंतर मग चालू होऊन जात आहे ना? हा, कुठपर्यंत जाता लंब्या तुम्ही मग? लंबे जात आम्ही दर्यापूर, असं का? अकोट हां. इथपर्यंत. अजून तुमच्या काही भावंड जे आहेत, नातलग जे आहेत त्याचंही असेल ना मग हे असं? हो, आहे ना. आता ती तिकडी आहे ते डोंगराच्या अंगी. प्रत्येकाजवळ समजा एवढ्या मेंढ्या आहेतच समजा आहे ना? 100, कोणाची 200 असे, कोणापाशी 50, कोणाची 60 अशी मेंढरं आहेत. अशी मेंढरं आहेत आहे ना? जसे गरीबाच. हो ना, हो ना, हो ना. तर आज मला एक सांगा की एक मेंढरू सरासरी केवढ्या रुपयात जाते मग? आपल्याकडून तर काही रुपये घेते, लागन तर खाटकाकडून जास्ती महाग भेटते 20,000ची. हा, आपल्याकडून काय 7,000ची, 7,000ची, 8,000ची झाली असं असे घेतात. हो हो. बरं, याच्यावर मग आता मला एक सांगा की आता काही रोग गीग असं काही बिमारी येत असतात का याच्यावर? लय बिमारी आहे याच्यावर. लय बिमारी आहे ना? लय बिमारी आहे. काही डोळ्याची बिमारी, शेंबडी, हो हो काय पायीत जाते, हो. कोणाची फपशाची बिमारी, अशी तर मग बिमारी जास्तीच आहे ना. हा. याच्यावर लय बिमारी आहेत. तर मला एक सांगा तुम्ही की आता त्याच्यावर मग तुमच्या दवाई असतीलच ना, गावरान दवाई का डॉक्टरला बोलावं नाही लागते? नाही, आम्ही गावरान दवाईच आणतो. डॉक्टर आले तर काही इलाज नाही जमत. आमच्या हाताने इलाज जमते, पण डॉक्टरला नाही जमत. नाही जमत आहे ना? बरोबर. तर आता हे या वावरातनी किती दिवस झाले आहे तुम्ही मग? व्यवहारात नाही झाली असते ना, आम्हाला 4 दिवस झाले. असं का? तुमचं माहेर कोणतं आहे मग? माहेर मार यवतमाळच्या अंग आहे. यवतमाळचे अंग आहे ना? तुमचं नाव सांगितलं नाही मला. जसं तुमचं नाव सांगा बरं एकदा. नाही ना, बकावे. पूर्ण नाव सांगा ना जसं. अर्जुन लक्ष्मण नामदास. असं का? म्हणजे हे जय मल्हार जे आहे त्याच्यातनी आहे का मग हो, तुम्ही? आपण जय मल्हार. जय मल्हार आहे ना? हा, जय मल्हार. तर मग ते मला एक सांगा की तिकडे जे आता ते येळकोट जे आहे हा, ते देवस्थान आहे का तुमचं कसं काय? हो, आमचं देवस्थानच आहे ते. देवस्थान आहे ना? मग आता तुम्ही अजून 1 महिना याच भागातनी समजा फिरता तुम्ही आहे हो, ना? 1 महिना ह्याच भागात पाणी पडेपर्यंत. पाणी पडेपर्यंत. एकदा लोकांचे पेरणे पाणी चालू झाले की मग तुम्ही आपल्या तिकडे आपल्या रस्त्यानं रस्त्यानं. जायचं. बरं, तुमचा जो बैलबंडी हे ते सर्व आहे समजा आहे हो, ना? सर्व व्यवस्थित. बैल बंडी. हम्म. आता फिरतं माणूस, जंगलाने फिरतं माणूस तरी व्यवस्थितच असते ना. बरोबर.
मग आता गाव जर समजा लय लांब असलं तर मग तुम्ही खाया प्यायचं सामान सोबत आणत असता कसं काय मग? हो आपलं हे जे आले जे गावाला गेलो त्या गावाला आणायचं खायचं, ज्या गावाला गेलो त्या गावाला आणायचं खायचं. असं. मग आता तुम्ही जर समजा यातल्या आता काही मेंढ्या इकल्या असं तर मग तुम्हाला समजा तुमचा जो घर खर्च आहे किंवा आता लेकराचे लग्न आहेत हे आहेत ते आहेत ते सर्व याच्यावरच आहे समजा हो तुमचं? ह्याच्यावरच काय आपल्या शेती नाही, वाडी नाही, काही नाही, काही नाही. काहीच नाही, शेती नाही आहे तुमच्याकडे? काहीच नाही. शेती नसूनही तुमच्या म्हणजे तुमचा जो समाज आहे तो याच्यावरच अवलंबून आहे ना? हो आलो म्हणून ह्याच्यावर. याच्यावरच आहे. मग आता तुम्ही दरवर्षी त्या देवाला तुम्हाला न्यास लागते का, तिथं जावंच लागते का? देवाला काय आपण हे जनावर नाही नेत, फक्त आपण जायचं दर्शन घेऊन यायचं. दर्शन घेऊन यायचं आहे ना? पण नियमित प्रमाणे तुम्हाला जावंच लागते. हो जावंच लागते. तुमचा भरमसाठ मोठा समाज आहे जसा? हो मोठा समाज ना? आहे ना. खूप मोठा समाज आहे. खूप मोठा आहे. तर जास्तीत जास्त समाज तुमचा कोणत्या गावाला आहे जास्त लय मोठा समजा? आता जास्त लय मोठं म्हणजे प्रत्येकच गावाला राहते ना. आता प्रत्येक थोडे गावाला थोडे 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 प्रत्येकच गावाला. म्हणजे तांडे वगैरे आहेत का हो, बसलेले तांडे तुमचे? वगैरे आपले असे. तांडे बसलेले हा. आहेत. यांचं जे एक वैशिष्ट्य आहे हे अशी जाडी अशी गोल अशी लावलेली असते यांना आणि याच्यातनी एवढ्या 200 शेळ्या आहे असं एका ठिकाणी अशा बसवतात आणि त्याच्यानंतर याच्यासोबत सर्व साहित्य जे आहे त्यांची बैलगाडी, त्यांची 2 बाजा, त्यांचं पाण्याचे कॅना सर्व जे आहे हे असं पाल टाकून असं याच्यातनीच ते सर्व त्यांचं जे दैनंदिन जे आहे हे एवढ्याशा याच्यातनीच पूर्ण संसार त्यांचा साजरा करतात. आपल्याला काकूनही चांगली माहिती दिली त्यांच्या उदरनिर्वाहाबद्दल आणि सर्व जे आहे हे यांचं आधीपासूनच लहानपणापासूनच यांच्यावरच यांचं जीवन आहे. यांच्याकडे शेती वगैरे काही नाही, तरी पण यांच्याकडे आज 200 शेळ्या आहेत आणि यांचं जे आहे पाणी म्हणजे बंद झाल्यानंतर तेव्हापासूनच हे गावोगावी फिरत राहतात. नुसतं या जनावराचं पोट भरायसाठीच का? पोट भरायसाठी जनावराचं पोट भरायसाठी. जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.